नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये धैर्य तिथे झोपलेला असतो आणि इरा तिथे येते. धैर्य अचानक गडबडून उठतो कारण की त्याला स्वप्न पडतं की असं वाटतं की सावीला काहीतरी त्रासामध्ये आहे सावी. आणि तो आता तिथून जायतो म्हणतो की मला जायचं इरा, मला जाऊ द्या. इरा म्हणते की धैर्य तुम्ही आजारी आहात आणि कुठे चालला तो, तुम्हाला जाता येणार नाही असं बोलते. तर आता धैर्य म्हणतो की नाही, सावीवर काहीतरी संकट आलं आहे आणि मला तिला वाचवण्यासाठी तिथे जायचं आहे असं बोलतो. आणि आता जो धैर्य आहे तो जायला निघतो. तर आता इकडं जी सावी आहे तिला मीडियावाले खूप काही काही प्रश्न विचारतात आणि आता पोलीस पण आता बाजूला होतात आणि आता ते सावीला आतमध्ये घेऊन येतात. आतमध्ये घेऊन आल्यावरती आता इकडं जी दीपाला पैसे दिलेले असतात, दीपा आता जे भास्कर आणि विलास सांगेल ते सगळं काही दीपा करते आणि जे ते म्हणेल ना तसंच ती वागते आणि जे करायचं आहे तेच करते. आणि इकडं आता दामिनी त्या तर खूपच खुश असतात. तर आता सावी कोर्टामध्ये येते आणि तिथे उभा असते त्या लॅबमध्ये. आणि आता तिथे तिला प्रश्न विचारले जातात आणि तिला प्रश्न विचारतात तर आता ती उत्तर देते. तेवढ्यात जो अंगद पण असतो तिथे पुढे उभा आणि अंगदला पण ते प्रश्न विचारतात अंगदला. आणि अंगद विरुद्ध ते पुरावे निर्माण करतात. आता जे सावी विरुद्ध पुरावे असतात ते पुरावे ते सिद्ध करतात आणि म्हणतात की हे बघा सावी, सगळे पुरावे हे ठोक पुरावे आहेत आणि हे सगळे काही सावीच्या विरोधात आहे. यामुळे सावी मुजुमदार ह्या खरंच ह्या केसमध्ये हरल्या आहेत. आणि हे बघा हे सगळं काही यांनी केलं आहे. अहो, हे सगळं काही मुलीवरच नाही तर मुलावर पण हा प्रसंग होऊ शकतो. हे आता ह्या सावी नाईकनी आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे की स्त्री जाती पण काही कमी नाही आहे. आणि आता ही स्त्री जात म्हणजे ही सावी मुजुमदार म्हणजे अख्ख्या स्त्री जातीला काळीमा फासणारी सावी मुजुमदार आहे असं म्हटल्यावरती सावीने हे ऐकल्यावरती जी सावी आहे ती चक्कर येऊन खाली पडते आणि ती म्हणते की हे सगळं काही खोटं आहे. पण आता ते सगळे हे दाखवतात, पुरावे दाखवतात आणि सावीचे मेसेज वगैरे दाखवतात. त्यामुळे ते म्हणतात की हे बघा हे सगळं काही खरं आहे. आणि आता सावी तिथेच चक्कर येऊन पडते. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.